अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे गुरुवार आणि वैशाख महिन्यातील दर्श अमावस्यासुद्धा आहे आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी शनी महाराजांची जयंतीसुद्धा आहे. वैशाख अमावस्याला शनी महाराजांची जयंती आपण साजरी करीत असतो. आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यासाठी आपण दर पौर्णिमेला अमावस्येला काही उपाय करत असतो. हे उपाय मी तुम्हाला मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेले आहेत. आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण हे उपाय करत असतो आणि त्या उपायांचा आपल्याला हा फायदा होत असतो. आपल्या घराचा जो उंबरठा आहे तो आपल्या घराचा मुख्य भाग आहे. म्हणजेच काय तर आपण जे काही आपल्या दरवाजामधून ये जा करत असतो ते उंबरठ्यावरूनच करत असतो. म्हणजेच काय तर उंबरठा म्हणजेच आपल्या घराची एक ती सीमारेषा असते. आपल्या घरामध्ये बाहेरून कोणी व्यक्ती येत असेल, कोणी जात असेल, ते सुद्धा त्या उंबरठ्यावरूनच येत असतात, जात असतात. त्याचबरोबर उंबरठ्यामधूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येत असते, दारिद्र्यसुद्धा येत असते, बाहेर जात असते. सर्व काही हे उंबरठ्यामधूनच येत असतं, जात असतात. म्हणून आजच्या दिवशी अमावस्येला तुम्हाला हा जो उपाय करायचा आहे तो उंबरठ्यावरतीच करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच जळून खाक होईल आणि आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मकतेचं वातावरण राहील, जेणेकरून माता लक्ष्मीचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळेल. त्यामुळे तुम्ही हा उपाय न चुकता करा. तुम्हाला आज संध्याकाळी 6:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत 9:30-10 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. फक्त 10 नंतर तुम्ही हा उपाय करू नका. यासारखे अनेक उपाय मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेले आहेत. हे जे काही उपाय असतात ना ते आपल्याला न चुकता अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्याला करायचे असतात. उपाय करताना फक्त आपल्याला ते मनोभावे मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा ठेवून केले तर जे काही आपण उपाय करतो त्या उपायाचा आपल्याला 100% फायदा होत असतो. त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, मंगळवार या दिवशी आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा असतो त्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचे लेपनसुद्धा करायचे असते. हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सुद्धा वारंवार सांगत असते. उंबरठा लेपन करायचं म्हणजे काय करायचं, आपल्याला हळद घ्यायची, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि तो जो आपल्या घराचा मुख्य उंबरठा आहे त्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं असतं. असे केल्याने काय होईल की आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता येत असते ती उंबरठ्यामधूनच येत असते. त्यामुळे ती नकारात्मकता आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच राहील, यासाठी हा तुम्हाला उपाय करायचा असतो. आज जो तुम्हाला आता मी उपाय करायचा आहे तो कसा करायचा आहे हे मी सांगते. हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला म्हणजे दिवे लागणीला करायचा आहे. हा उपाय करताना तुम्हाला एक पणती घ्यायची आहे किंवा एखादं मोठं भांडंसुद्धा तुम्ही घेऊ शकता. मातीचं सुद्धा तुम्ही भांडं घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर कापूर जाळायचे पणती असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेसे पिवळे मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत. त्यानंतर भीमसेनी कापराच्या 7 ते 8 वड्या टाकायच्या आहेत. त्यानंतर 7 अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. लवंगा घेताना तुम्हाला फूल असलेल्याच लवंगा या ठिकाणी वापरायचे, तुटलेल्या फुटलेल्या लवंगा तुम्हाला वापरायचे नाहीत. हे सर्व घेऊन तुम्ही एका प्लेटमध्ये किंवा एका ताटलीमध्ये ठेवायचं आहे आणि ते जे ठेवलेलं आहे साहित्य आहे ते सर्व साहित्य तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि प्रज्वलित करताना तुम्हाला करून झाल्यानंतर ते आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. फक्त हे फिरवत असताना टॉयलेट आणि बाथरूम सोडून इतर सर्व खोल्यांमध्ये संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे फिरवायचं आहे. हे करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे म्हणत तुम्हाला घरभर फिरवायचं आहे आणि स्वामी महाराज आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी, हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती या जाळासोबत जळून खाक होऊ दे. ह्या जाळामध्ये माझ्या घरातील सर्व नकारात्मकता आहे ती सर्व निघून जाऊ दे असे म्हणत तुम्हाला हे संपूर्ण घरभर तुम्हाला फिरवायचे आहे. आणि संपूर्ण घरामध्ये फिरून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन तुम्हाला उभं राहायचं आहे आणि जी आपण तुम्ही प्रज्वलित केलेली पणती आहे ती पणती तुम्हाला ते उंबरठ्याच्या बाहेरच बाजूला ठेवून द्यायची आहे. पणतीवर ठेवताना तुम्हाला ती उंबरठ्यावर ठेवायची नाही, उंबरठ्याच्या बाजूलाच म्हणजे बाहेरच्या दिशेने तुम्हाला ती ठेवायची आहे. हे उपाय करत असताना तुम्हाला मनामध्ये कोणतीही शंका ठेवायची नाही. पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करायला बघा जास्त वेळ पण लागत नाही, फक्त 5 मिनिटाचं काम आहे. फक्त तुम्हाला हे उपाय करत असताना अगदी मनोभावे करायचं आहे आणि हे बाहेर ठेवून झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी, हे स्वामी समर्थ, माझ्या घरामध्ये जी काही सुख शांती आहे ती कायम अशीच टिकून राहावी. माझ्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे
ती पूर्णपणे निघून जाऊ दे. जे काही वाईट दोष असतील ते सुद्धा माझ्या घरामधून निघून जाऊ दे. ह्या सर्व गोष्टी माझ्या उंबरठ्याच्या बाहेरच राहू दे, अशी तुम्हाला माता लक्ष्मीला आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे. अमावस्या हा दिवस खूपच महत्त्वाचा असतो. अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी हे आपण असे उपाय केल्याने आपल्याला त्याचा 100% फायदा होत असतो. असे बरेचसे उपाय मी तुम्हाला यापूर्वीसुद्धा व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. त्यातलाच हा एक छोटासा उपाय. हे उपाय केल्याने तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये चांगले घडत असल्याचे अनुभव येतील. तुमच्या घरामध्ये जी काही भांडणं होत होती, कटकटी होत होते, वाद होत होते, ते सुद्धा तुम्हाला कमी झाल्याचे दिसून येईल. तुमच्या घरामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत, त्या वाईट गोष्टींचा परिणाम, त्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या तुमच्या घरामधून हळूहळू नष्ट होत आहेत असे चिन्ह तुम्हाला दिसून येईल. आणि हा उपाय तुम्ही दर अमावस्येला, दर पौर्णिमेला सुद्धा करू शकता. आणि आज शनी महाराजांची जयंतीसुद्धा आहे आणि अमावस्या, त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करा. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे येणाऱ्या असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.